जय भीम जय संविधान. मी महेश अशोक शिवदास, सामाजिक माहिती अधिकार कार्यकर्ते व दलित मित्र. आज आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात प्रकरणाला महत्त्वाचा प्रश्न गाजत आहे, तो म्हणजे मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांचा. आज या प्रकरणात माझ्याकडे बऱ्याच तक्रारी आल्या होत्या आणि वर्तमानपत्रातल्या तक्रारीनुसार मी जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी यांना माहिती अधिकार दिनांक 17/4/2026 रोजी दिलेला होता. त्याला त्यांनी गो बॅक करण्यासाठी दिनांक 13/5/2026 रोजी जे कुठल्याही लोकहिताचं कारण असे तकलादू कारण देऊन तो सदरचा माहिती अधिकार फेटाळलेला आहे. हाच जो मुद्रांक जिल्हाधिकारी आहे बाबासाहेब वाघमोडे यांना बऱ्याच प्रकरणामध्ये शासनाचा महसूल बुडवलेला आहे. प्रथमदर्शनी पाहता गेला तर गारगोटीचं सार्वजनिक बांधकाम विभागाचं असणारं रेस्ट हाऊस, या रेस्ट हाऊसमध्ये इमारत पड हे असताना सुद्धा संबंधित इमारती पडची आकारणी न करता शासनाचा महसूल यानं बुडवलेला आहे. महसूल कमी शासनाचा मिळालेला आहे आणि त्या कामी त्याच्यामध्ये शासनाचा खोटा अहवाल देण्यात आला आणि शासनाची फसवणूक केलेली आहे. त्याबद्दल ताबडतोब त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे व त्यांची बडतर्फी करण्यात यावी. त्याचप्रमाणे आज जिल्ह्यामध्ये चालू असलेल्या ज्या बिगर शेती आदेश, बिनशेती आदेश याच्याद्वारे जे बोगस दस्त केलेले आहेत त्या दस्तांची चौकशी प्रामुख्याने सोलापूरचे कर्तव्यदक्ष मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्यामार्फत करण्यात यावी. आणि त्याच पद्धतीनं यामध्ये यांनी वारंवार शासनाचा महसूल बुडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. संबंधित खात्याअंतर्गत असलेले कर्मचारी यांच्यावर ते दबाव आणत आहेत, याची सुद्धा सखोल चौकशी घेण्यात यावी. आज राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या आपण जे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहात यांच्या माध्यमातून जे मी आवाहन करत होते याची दखल सुमोटो पद्धतीने घेऊन या पद्धतीत तात्काळ कारवाई करण्यात यावी. अन्यथा संविधानाने दिलेल्या मार्गाचा अवलंब करून आमरण उपोषण अथवा योग्य त्या कायदेशीर मार्गाने आम्ही संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध दाद मागणार आहोत आणि याची तात्काळ यांनी जे दखल घेण्यात यावी ही मी मागणी करत आहेत. प्रमाणे अभिनिर्णय जे प्रकरण असतात त्या प्रकरणाचे सुद्धा मुद्रांक शुल्क या अधिकाऱ्यांना बुडवलेले आहेत. त्यामुळे शासनाच्या याच्यामध्ये फार लाखो रुपयांचे नुकसान झालेले आहे. त्यामुळे जिल्हा मुद्रांक अधिकारी बाबासाहेब वाघमाडे यांची तात्काळ शासनाने गंभीर पद्धतीने चौकशी करण्यात यावी आणि यासाठी सोलापूरचे मुद्रांक जिल्हाधिकारी यांचे कर्तव्यदक्ष जे आहेत त्यांची नियुक्ती करण्यात यावी. जय भीम जय संविधान. आगामी आता आम्ही ह्याच्यामध्ये अपेक्षा व्यक्त करतोय की राज्याचे महसूल मंत्री यांनी तात्काळ सुमोठी पद्धतीने याची दखल घेऊन संबंधितांवर योग्य कारवाई करण्यात यावी. आता चौकशीचे फारसे संपलेले आहेत, कारण चौकशी अधिकारी हेच असतात, काहीतरी कारण तकलादू कारण देऊन स्वतःची कातडी वाचवण्याचं कामकाज हे अधिकारी करत आहेत. त्यामुळं या पूर्ण चौकशीच्या कामात दबाव न यावा यासाठी प्राथमिक दृष्ट्या यांना सक्तीच्या रजेवर पाठवणं गरजेचं होईल जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत.